श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आता सकाळीच स्वयंपाकाची गडबड चालू होती, बाकीची कामं. आणि आज परीच्या डॅडूने सुट्टी घेतली होती, कारण परीला पण डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं आणि पप्पांना पण डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं, कारण आज पप्पांच्या पायाचं ड्रेसिंग होतं. त्यामुळे त्यांना पण घेऊन जायचं होतं. त्यामुळे आज सुट्टीच घेतली होती. त्यामुळे आज सकाळी काय स्वयंपाक वगैरे करायची गडबड नव्हती. पहिल्यांदा नाश्ता वगैरे सकाळी करून घेतला आणि पप्पा आणि परी आणि परीचे डॅडू परीला घेऊन डॉक्टरकडे गेले. मला हे बोलले होते, पण स्वामीला घेऊन डॉक्टरकडे असं एवढं फिरायचं, त्यामुळे मी नाही बोलली. मग पप्पांना तसंच घेऊन गेले. त्यानंतर मग ते डॉक्टरकडे गेले. त्याच्यानंतर मग मी माझी घरातली बाकीची कामं वगैरे आवरून घेतली. कपडे, भांडी, फरशी वगैरे करायचं होतं, ते बाकी पहिलं आवरून घेतलं. भाजीसाठी ना पहिल्यांदा बटाटा वगैरे कट करून घेतला आणि ताकाची कढी ज्या दिवशी बनवेन त्या दिवशी आमच्याकडे भाजी बटाट्याचीच बनवली जाते. आम्हाला कढी आणि बटाट्याची भाजी खूप छान आवडते वगैरे. त्यामुळे पहिल्यांदा बटाट्याची भाजी बनवली आणि कढीची वगैरे नंतर तयारी करून घेतली. आता कढीसाठी तर पहिल्यांदा लसूण, खूप सारं लसूण घेतला. जेवढा लसूण जास्त घेतलं तर कढी खूप छान लागते. त्यानंतर पहिल्यांदा लसूण वगैरे सोलून घेतला, मिरची वगैरे कट करून घेतली आणि आलं पण सोलून वगैरे घेतलं आणि ते छान असं ठेचून वगैरे घेतलं. आता मिक्सरला लावता आलं असतं, पण एवढं थोडंसं कुठे मिक्सर लावायचं आणि त्यात वेळ वगैरे वाया घालण्यापेक्षा म्हटलं इथं ठेचून वगैरे घ्यायचं आणि पहिल्यांदा इथं सर्व ठेचून वगैरे घेतलं सर्व. इथे सर्व आलं लसूण वगैरे ना एकदम ओबडधोबड असं ठेचून वगैरे घेतला. लगेचच कढीला वगैरे फोडणी घालून घेतला. आता कढीपत्ता नव्हता माझ्याजवळ, तर आम्ही फक्त जिरं आणि मोहरी घातली आणि छान तडतडून वगैरे दिली आणि त्याच्यानंतर ताक वगैरे ओतून छान अशी कढीला वगैरे फोडणी घालून घेतली. आता बाकीचं पण मला स्वयंपाक बनवायचा होता. पहिल्यांदा इथं मी भाजी आणि आमटीच बनवायला घेतली होती. त्याच्यानंतर कुकर लावायचा होता आणि भाकरी पण बनवायच्या वगैरे होत्या. त्यामुळे बाकीचं वगैरे स्वयंपाक आवरायचं होतं आणि परचे डॅडूने फोन पण केला होता, आम्ही लवकर येणार आहे. कारण परत परचे डॅडूने बाहेर पण जायचं होतं. परत तिकडे येऊन पप्पांना पण ड्रेसिंगला घेऊन जायचं होतं. त्यामुळे आज बरेच कामं होती. त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं स्वयंपाक लवकर आवरून ठेव, म्हणजे मला लगेच आल्यावर जेवून वगैरे मला बाहेर जायचं आहे. त्यामुळे लवकर वगैरे गडबडीने स्वयंपाक वगैरे आवरून वगैरे घेतला. आजच्या व्हिडिओमध्ये काही नव्हतं, पण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. श्री स्वामी समर्थ.